हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO बद्दल सांगणार आहे. तर आपण बघूया ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड IPO. तर ही कंपनी काय करते? तर ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO बुक बिल्ट इश्यू ऑफ 1000 करोड. कंपनीला 1000 करोडची गरज आहे. The issue is entirely fresh issue of 3.0 crore share. तर कंपनीने 3.2 करोड शेअर इश्यू केलेले आहेत. तर ज्योती सीएनसी ऑटोमेशन चा IPO ओपन 9 जानेवारी 2024 ला होणार आहे आणि क्लोज 11 जानेवारी 2024 ला होणार आहे. तर ज्योती सीएनसी ऑटोमेशनची प्राइस ही 315 to 331 पर शेअर राहणार आहे. पण रिटेल इन्व्हेस्टरसाठी आपण हायेस्ट व्हॅल्यू घेतो 331. मिनिमम लॉट साईज ॲप्लिकेशन हे 45 शेअर राहणार आहे. अमाऊंट रिटेल इन्व्हेस्टरसाठी 14,895. SNII साठी 14 लॉट, त्याची अमाऊंट राहणार आहे 2,08,530. तर ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO हा 9 जानेवारीला ओपन होईल, 11 जानेवारीला क्लोज होईल. फेस व्हॅल्यू याची 2 रुपये पर शेअर आहे. प्राइस बँड आपण बघितली, लॉट साईज बघितली, फ्रेश इश्यू बघितला. तर IPO अलॉटमेंट हे 12 जानेवारीला पडेल. रिफंड हा मंडेला 15 जानेवारीला येऊन जाईल. डीमॅटला शेअर हे 15 जानेवारीलाच येतील आणि लिस्टिंग डेट आहे या IPO ची 16 जानेवारी. तर ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनी ही काय करते? तर ती जानेवारी 1991 मध्ये इनकॉर्पोरेटेड इन जानेवारी 1991. Jyoti CNC Automation Limited is manufacturer and supplier of CNC machine. The company is based in India and specializes in manufacturing and supplying CNC machine. तर या कंपनीचे कस्टमर्स कोण आहे? क्लायंट्स कस्टमर कोण कोण आहेत? तर कंपनी कस्टमर बेस include Indian Space Application Center ISRO, मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम, तुर्किश एरोस्पेस, युनिपार्ट इंडिया, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम, रोलेक्स रिंग, श्रीराम एअरस्पेस, शक्ती पंप, भारत फोर्ज, बॉश लिमिटेड. तर एल्गी रबर, फेस्टो इंडिया ह्या चांगल्या त्यांचे कस्टमर बेस आहेत. तर यामध्ये असं म्हणू शकतो की यांना एवढे चांगले कस्टमर बेस असल्यामुळे यांना या कंपनीला मार्जिन ही कमी ठेवावी लागते. त्यामुळे येणारा प्रॉफिट हा कमी असतो. तरी सुद्धा कंपनी ही प्रॉफिट मध्ये आहे. तर त्याचे आपण बघूया, फायनान्शियल इन्फॉर्मेशन बघूया. ज्योती सीएनसी ऑटोमेशन रेव्हेन्यू इंक्रीजेस 27%. Profit after tax 131.18 between financial year ending 31 March 2020 and March 31, 2022. तर 31 मार्च 2020 ला ॲसेट एवढे होते 1388 करोड. त्यानंतर 1286 करोड झाले. नंतर पुन्हा जंप आली. नंतर आता पुन्हा जंप आले. ॲसेट यांचे वाढलेले आहे. रेव्हेन्यू बघा, 2021 साली 590 होता, नंतर वाढलेला, जंप केला, नंतर पुन्हा जंप केला आणि आता थोडा कमी झालेला आहे, कारण हे सप्टेंबरचं क्वार्टर आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स आधी लॉस मध्ये होते, नंतर पुन्हा कमी झाला लॉस, नंतर प्रॉफिट, आणि प्रॉफिट हा चांगला झाला, नंतर प्रॉफिट
नंतर आता प्रॉफिट थोडा कमी झाला. मी सांगितलंय ना त्यांचे क्लायंट बेस ही चांगल्या कंपन्या आहेत, तर त्यांना मार्जिन ही कमी ठेवावी लागते. तसंच नेटवरती आहे तर टोटल बॉरोइंग बघा, टोटल बॉरोइंग त्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी होतो. बघा 725, 792, 834 नंतर 821 बॉरोइंग अमाऊंट वाढत गेलेली आहे. ROE छान आहे 18.35. ROC ठीक आहे. डेप्ट असल्यामुळे आपण बघितलं प्रॉफिट आफ्टर टॅक्स कमी आहे. तर अशा प्रकारे जर IPO ला अप्लाय करायचा असेल ज्योती CNC ला तर नक्की करू शकतात. आधी तुमच्या ॲनालिस्ट जो असेल जे असतील त्यांना विचारा आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्हाला 10 ते 15% गेन हा मिळू शकतो. अशा प्रकारे आपण ज्योती CNC IPO चे ॲनालिसिस केलेलं आहे. तर असे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन बद्दल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.